आज आहे बाय द वे येस मी एकटेच वेलकम बॅक टू अ चॅनल गाईज करत आहे बिकॉज आज आहे बुधवार वेनसडे आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30. उद्या आहे गुरुवार आणि शनिवारी येत्या शनिवारी आहे रक्षाबंधन. आय थिंक मी खूपच खराब दिसे 2 मिनटं. आय थिंक इट्स बेटर नाव. या इट्स बेटर. सो जसं की मी बोलले येत्या शनिवारी आहे रक्षाबंधन. 2025 is a year full of surprises for चैतन्य. फक्त चैतन्यासाठी नाही माझ्यासाठीही पण मी प्लॅन करते ते सरप्राइजेस. हाफ पार्शली मी करते पार्शली समोरचा व्यक्ती करतोय. सो आय कॅन टेक फुल क्रेडिट. सो लास्ट टाइम चैतन्याच्या बर्थडेला त्याचे 2 परम मित्र शुभम आणि रोहिणी पुण्यावरनं आले होते खास. आणि यावेळेस रक्षाबंधनला चैतन्याच्या दिदीचा मला कॉल आला होता 2 आठवडे आधी. अँड शी वॉज लाईक 2-1.5 आठवडे आधी आय थिंक की रक्षाबंधनला मी बँगलोरला येते. कारण बिकॉज मी आणि चैतन्य बँगलोरला आहोत गेले 3 महिने आणि आम्ही फक्त मेन ओकेजनला पुण्यात जातो. रक्षाबंधन कधी ना कधी मिस होऊन जातं कारण लगेच गणपती येत असतो. तर आम्ही प्लॅन करतो की चला गणपतीला जाऊया बिकॉज पुणे में वाईब आहे. तर रक्षाबंधन मोस्टली मिस होऊन जातं. दिवाळीला पण लक्ष्मीपूजन नंतर आम्ही लगेच निघायचं ट्राय करतो तिथं आणि भाऊबीज मिस होते. सो गेले 3 वर्ष लॉंग डिस्टन्स सेलिब्रेशन झालेलं आहे. माझ्याकडनं ही माझ्या भावाला राखी वगैरे बांधणं आणि चैतन्याचं आहे. बट यावेळेस चैतन्याची दिदी म्हटली की मी बँगलोरला येणार बिकॉज तिला फिरायचंही होतं अँड दिस वॉज अ गुड ओकेजन. म्हणलं ठीक आहे. कसं बसं मी माझ्या पोटात ठेवलं. कित्येक वेळा माझ्या तोंडून असं एवढं निघणारच असतं की अरे दिदी येणार आहे असं इथपर्यंत असं येत असतं. पण कंट्रोल केलं आणि बास आता फक्त उद्याची सकाळ आणि शील बी इयर. तर लास्ट टाइम आम्ही कसं सरप्राईज केलं होतं तर शुभमनी बेल वाजवली होती आणि चैतन्याने दरवाजा उघडला होता आणि मी प्रिटेंड केलं की आय एम इन वॉशरूम अँड ऑल. मी सेम तर नाही करणार आहे बट आय एम प्लॅनिंग की मी दीदी आणि दाजींना बाहेर सोफ्यावर बसवेल. आणि हा प्लॅन ॲक्च्युली शुभम करणार होता त्याच्या सरप्राईजच्या वेळेस. मे बी आय एम गोना यूज इट नाव. आणि आम्ही जोर जोरात गप्पा मारू आणि चैतन्याला वाटेल की तो स्वप्नामध्ये कारण त्याला असे वियर्ड स्वप्न नेहमी रिअलिस्टिक अशी स्वप्न पडत असतात. आणि मग तो बाहेर येईल आणि विल बी लाईक व्हॉट डूड व्हॉट. सो माझा तरी असाच प्लॅन आहे. सो लेट्स सी. सो येस स्टे ट्यून्ड. ओके सो अपडेट आहे चैतन्य निवांत झोपलाय थँक गॉड. आणि दिदी आणि दाजींना खूप लेट झालं बिकॉज ऑफ ट्रॅफिक ऑफकोर्स मॉर्निंग आवर्स वर्किंग डे. सो ते आता 2 मिनिटात पोचत आहेत. मी खाली चालले त्यांना रिसीव्ह करायला. डायरेक्ट आत जायला लागतं. चिमटी काढते काय करतेच का. गुड मॉर्निंग. तिने केला प्लॅन अख्खा. स्वप्न नाही आहे पण उठल्यावर म्हणजे काय माहितीये तुला. स्वप्न नाही मला वाटलं हे माहितीये का काय. आयडिया लागलेली वरची थोडीशी. काय माहिती असं स्वप्न काय बोलतोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता पण वाटतंय का तुला स्वप्न. नाही चल मग ये. आहे की नाही. आणि लोक म्हणतात की नाही का पुण्याचं ट्रॉफिक लय घाण आहे बाबा बँगलोर तर नाही आवडणार. तिची फ्लाईट कधी लँड झाली माहिती का 6:30ला ना. 6:30ला नाही 6ला लँड. आणि आता 10 वाजलेत यायला. म्हणजे जेवढं तुला पुणे टू बँगलोर नाही लागलं तेवढं तुला बँगलोर टू घरी यायला लागलंय. काय आहे का नाही बच्ची जरा. एवढी दीदी आली तुझ्यासाठी.
मला थोडस वाटलेलं आधी थोडस का काय माहिती वाटते मला वाटलेलं पण मी काय नाही केलं ना याच्यामध्ये. हा थँक्यू. हा का केलं असणार सगळं. नाही तिने मला कॉल केला की मला यायचंय तर मग मी म्हणलं म्हणजे तिने पण म्हणलं रक्षाबंधन बेस्ट आहे. म्हणलं पण रक्षाबंधन बेस्ट आहे येऊन जा. अजून एक लय भारी गिफ्ट आणले तिने रक्षाबंधनचं. असलं भारी गिफ्ट आणलंय. सो आता मी एडिट करत होते रक्षाबंधनचा व्हिडिओ आणि मला कळलं की त्याला ना डोकं ना तोंड ना काय बिकॉज वी वर इन द मोमेंट. सो मी आता तुम्हाला कॉन्टॅक्ट देते. दीदी आली सरप्राईज दिलं. मग आम्ही त्या संध्याकाळी सोशल्सला गेलो आणि झुडिओला गेलो कारण नेक्स्ट डे आम्ही चाललो होतो उटी अँड त्या नेक्स्ट डे मैसूर. सो दिस इज द सिक्वेन्स. जो तुम्ही आता नेक्स्ट बघणार आहे तिथे आम्ही चाललो आहोत शॉपिंगला आणि सोशल्सला. येस येस झुडिओला जायचं ना इथंच जायचं. अरे डॉमिनोज नाही सेमच आहे. आज आपण जंगी शॉपिंग होणार आहे. जंगी शॉपिंग तर नाही होणार आहे. उगाच आलोय आम्ही टाइमपास वगैरे काहीतरी वेळ घालवायचं. माईक नाही घातलाय आज आपण. बघू जरा इथं काय आहे का टाइमपास ये इकडे चैतन्य काय म्हणलास तू मला की मी तुझ्यासाठी शॉपिंग नाही करत. नाही करते का तुम्हाला लास्ट व्लॉग मध्ये तुला शॉपिंगला नेलं होतं. आणि माझं शर्ट पण खराब केलं. कुणी खराब केलं. केकचे डाग कुणी लावले. केकचे डाग मी लावले पण ते काय धुवायला पाहिजे ना. तर हिने ते त्या इथनं कुठनं आपण नाही का मेलामधनं आणलं होतं ते उचलं डायरेक्ट त्याच्यावरती. व्हेरी बॅड. मी तुला एक पण कपडे नाही घेणार. आज घेणार होते मी तुझ्यासाठी ब्ल्यू कलरची जीन्स पण मी आता मला माहिती आहे. मी किती तुला काय बोललो ना तुला ऑलवेज बाय हे घेऊ शकतो मी तुला. हे घेऊ शकतो मी तुला सेलवाला. हा हिला कितीला विचार बघा ना. 799 हे वाला करायची पद्धत अशीच असते. हे घेणार असेल तरच मी पैसे भरणार नाही तर नाही. व्हाईट वाला तर मी नाही घेणार. मग आय एम नॉट गेटिंग इट. तू तुझ्या पैशाने घेऊ शकतो स्वतःला. घे मग घे. चांगलं घेऊ. अरे हे छान आहे. किती मस्त आहे. नाही बच्चे हा कलर झालाय तुझ्याकडे ऑलरेडी. हा घे. अगं पण त्याच्यात माझी साईज पण नाही. XS आहे तो. XS मला बसणार पण नाही. बघ हा M आहे ऍक्च्युली. छान वाटतोय बच्ची. तुला व्हाईट सूट होतो. घाल ना आता. उद्या आपल्या फिरायला पण आपल्याला घालता येईल तुला मस्त. हा घालून बघू मा. घालू नका बघू घेऊन टाक. नाही घालून तर बघायला लागेल. मग घे ना हातात. म्हणणे की ही जी जीन्स आहे ना चैतन्य ही एवढी वाढीव आहे ना. डन करून टाक ही जीन्स आणि तो व्हाईट कलरचा शर्ट ट्रायल कर. असं सूट तरी करता बच्ची मी तुला चेंज करूनच राहणार आहे. चल ट्रायल करू. दाजी पण थांबलेत. दाजींनाही आपण हेल्प करूयात. चला. येस नाईस आउटफिट. चूज केलंय का तू. एक तर बॅग एवढी मोठी आहे डायरेक्ट लोळते खाली. आणि मॅडम आता शूट करतायत. शूट नाही काय करतात आता टेस्टिंग चालू आहे याची. कशाची. लिपस्टिकची. मग कशाला घेते इथनं. नको घेऊ. हां ट्रायल वाले का. आणि किती लोकांनी त्यांच्या तोंडाला लावले असतील बच्चे. तेच तू लावणार तोंडाला. शी बाबा व्हेरी बॅड. ना खूप सेल्फिश असतात. त्यांना दुसऱ्यांशी काही घेणं देणं नसतं. आता मी चैतन्याला म्हटलं काय मी नाही वापरलं. मम्मीने वापरलंय ते. मम्मीला विचारू शकतं. मी म्हणलं चैतन्याला की इकडचे नेल पेंट पण चांगले नाही तर म्हणतो की देऊन टाक मग नको घेऊ. मग जबकि मी नेल पेंट नाही घेतलंय मी लिपस्टिक घेतले. म्हणजे तुझं लक्षच नसतं की मी काय घेतलंय काय नाही घेतलंय. टोनिक वॉटर नाही ठीक आहे. टोनिक वॉटर आहे. टोनिक का वापरतात ते नाही. ऐका ते ह्याच्यासाठी वापरतात. आय थिंक प्रेपसाठी वापरतात. सो चैतन्य तू तुझं लक्षच नाही माझ्याकडं. आता काय झालं माहिती आहे का. मी वैष्णवला म्हटलं हां हे बघ हा शर्ट घ्यायचा का तुला. म्हणले नाही माझ्याकडे आहे. हा शर्ट घ्यायचा का नाही माझ्याकडे आहे. तो शर्ट घ्यायचा का नाही माझ्याकडे आहे. मग आहे तर मग असं एकदाच बोलले मी. आणि तुला तुझी तर शॉपिंग पण करायची नव्हती. लास्ट टाइम पण तुझी शॉपिंग झाली. आता पण तुझी शॉपिंग झाली. म्हणून तुला मला तू मला आशा दिली घरी. खोटं बोलू नकोस. तू मला आशा दिली घरी की तुला घेऊ आपण कपडे म्हणून. यार व्हेरी बॅड दिस वुमन इज. हे घेऊ का.
बुकिंग होतं आपलं. काय झालं सर 900 बुकिंगचं? हिला वाटतंय 900 बुकिंग म्हणजे काय ते ऑफिस काय 55 तेच असतं ना बच्ची, मला दुसऱ्यांच्या वेळेचं महत्व आहे. बच्ची तो सोशलवाला आहे तो, त्याला फरक नाही पडणार तू आज गेली त्या आपला टेबल ना, आपला टेबल नाही असं काही नाहीये. आपलं रिझर्वेशन आहे फक्त असं असतं. सो दे हॅव प्लेसेस फॉर अस आणि 76 प्लेसेस वेकंट होत्या. सो आता यू गाईज फिगर इट आउट. 76 कर चैतन्य मी खूप जास्त बडबड करायला लागली. सो चैतन्य आम गोना शट अप. आणि अख्खी नाईट तू लोकांना एंटरटेन करायची, अख्खी रात्र तू लोकांना एंटरटेन करायची. आता आम्ही डिनरला चाललो. आता मागच्या 2 मुली वाटतं जरा जास्त मोठ्याने बोलत होते. तर वैष्णवी का डायलॉग मारते. मी तिला म्हटलं अगं बच्ची कशाला लक्ष येते का ऐकते तू बोलते आता ती एवढं मोठ्याने बोलतेच आहे तर म्हणजे लोकांना ऐकण्यासाठीच बोलते ना एवढं. मग ऍक्सेसिबिलिटी ऐकणार ना. नाईस लॉजिक. आता मी तर जोर जोर भांडा लागले तर लोक गोळा नाही होणार का? दाजी पण आलेले आहेत. हॅलो दाजी. हॅलो. जरा भांडण बिंडण करून आत आलोय. काय रे भाऊ आहे दादा आहे ना काय तू कोथरूडचा गुंडा आहे? बघ टर्म्स अँड कंडिशन्सने आपण बुक केला असेल तर मग तेच करून आतमध्ये यायचं. हॉटेलवाल्यांची दादागिरी नाही ऐकून घ्यायची. गेले 1000 कमी केले. डान्स शी तू दाखव. एवढं माझं शर्ट का पांढरा दिसतंय? तू पण गोरा दिसतो त्याच्यामुळे असं नाही वाटत. तुला दाखव. चल तुझा आउटफिट चेक करू दे मला पटकन. आउटफिट चेक. हे काय 2 शेपट्या. तो आवाज जर तुझा तसाच झाला आपण फोटोज काढायचेच आहेत ह्याच्यात. ठीक आहे चालेल. चला जरा द्या थोडंसं आम्हाला हे डिस्क्रिप्शन. आज काय आहे चैतन्य? मला नको विचारू तू सांग. लोक एवढे तुला सरप्राइजेस देतात. तुझ्या बर्थडेला तुझे फ्रेंड्स येतात, रक्षाबंधनला तुझी दीदी येते. कसं वाटतं तुला? वाटतं बच्चे एकदम मी ओव्हरवेल्म्ड होतो. ओव्हरवेल्म्ड. ठीक आहे. सो आजचा बेत काय? आजचा बेत आहे सो आज आहे रक्षाबंधन. आता थोडंसं आम्ही काय ते टीका वेगळं आणि हे करू राखी वगैरे बांधू थोडंसं. आणि आम्ही जरा प्लॅन केला आहे उचीला जायचं. उची. ठीक आहे. दॅट विल बी अ डिफरंट ब्लॉग. पण हाच आउटफिट बघितला बोंबलत बसू नका की सेम कपडे का. येस बिकॉज उटीला आम्ही आत्ताच निघतोय सगळं हे करून आत्ताच जस्ट ओवाळून म्हणतात त्याला. ओवाळून. येस ओवाळून. ठीक आहे. चला रक्षाबंधन करू साजरी. ताट बघू. कसलं आहे ताट? माझी राखी. हा माझी राखी. हा नाही मी पण आणली आहे ना राखी. फॅन बंद करू का? आमचा पसारा आहे कारण आम्ही चाललोय पिकनिकला. पिकनिक मी या अँगलने घेऊ का? तेच म्हणणार नको. इथं कपडे. आपलं घर काय एस्थेटिक नाहीये. हा हेच आहे ना. हा नाईस. काय नखरे असतात रे तुझे. ओलं बाळा नवीन शर्ट घेतला आत्ताच पडेल त्याच्यावर बघ. मग तुला चालत असेल तर. चॉकलेटचे डाग लावून जाऊ दे. लेट्स नॉट. थँक्यू यार वैष्णवी. तुझं तोंड बंद केलंच लगेच चालू करायच्या आधी. आता मी तोंड बंद केलं तर तुझं का चालतंय? हे दिवा विजू नको. काय बोलायचं असतं का? बार दिन ओवाळतोय ना. सो काहीतरी डू वी बॅकग्राऊंड म्युझिक देते बच्चे तू. मग काय जाऊ दे बच्ची आपण मस्ती मजाक न करायला ह्याच्यात. पैसे याच्यासाठी लावतात की लाईक ओवाळतात की म्हणजे धनवान हो असं म्हणतात इन माइंड मध्ये. धनवान तो बनना है. सोन्यासारखी तुझी म्हणजे सोनं कसं प्रगतिशील वगैरे सूर्यासारखा चमक यासाठी. वाव कळलं का बच्ची अर्थ? मला बोलतोयस. आणि आपण जे तांदूळ टाकतो त्याचं मिनिंग असतं की अक्षवंत हो. अक्षवंत काय असतो अर्थ चैतन्य अक्षवंत? ते तुलाच माहिती आहे. तुलाही नाही माहिती ऍक्च्युअली. तुझी मम्मी तुला आशीर्वाद देत असते की सारखं? कापूस यासाठी आपण कापसासारखे मिशी होते ना असं काहीतरी. कापसावाणी म्हातारा हो. कापसा सारखा.
फ्रजाईल. आय एम फ्रजाईल. अरे 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 आपण हे जरा थांब एक मिनिट तर असं ऍस्थेटिक लावू शकतो की आपण त्यातल्या त्यात थोडस लिली आणि निशिगंधा. चला 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 थांब मी देतो ना तुला असं आहे. भैया मेरे राखी जरा के मराठी लोकांचं बंधन गाणं को म्हण थोडंसं. निभा. सांग ना मग तू सांग ना. सल्ले त्याला पुढे असतो, सल्ला काय असतो तोच नसतो पण त्याच्याकडे. वा 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 परफेक्ट वाढले. एक मिनिट. गोंडा पण बांधायला सांगितलंय मम्मीनी. गोंडेश. कारण आपल्या ह्याच्यात गोंडस जास्त मुलाला important गोंडा. गोंडा ह्याच्यासाठी बांधतात की कारण तू गोंडस आहे. पण काय बांधतात गोंडा आपल्याला माहिती का तुला? पण गोंडा म्हणजे ओजी राखी आहे. ओजी राखी कळलं काय? थोडं लूज कर. ओके हा बस. मी पण जरा लॉंग डिस्टन्स राखीचं करून घेते म्हणते. जरा 2 अश्रू येतील डोळ्यात पण ठीक आहे. वा 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 दाखव राखी दाखव. अगं छोटा भीमची आणायची की याला जरा स्पायडरमॅनची. तसाच तर आहे आपला आपला चैतन्य. ये चल आता मला बसू दे. आणि थँक्यू. आणि गिफ्ट उठतो काय पाया पण तुझ्या. बापरे काय झालं तुमच्यावर म्हणतो. हा वळण आहे वळण आहे वळण आहे वळण आहे. चला दक्षिणा द्या आधी. दक्षिणा ऑनलाईन. सॉरी काय म्हणतात ओवाळणी द्या. ऑनलाईन देतो ऑनलाईन. अरे ऑनलाईन नाही ताटाला काहीतरी लाव. थांब माझं वळण. ताटाला काहीतरी लावायचं ताट मोकळं नाही सोडायचं. आणि आता ऑनलाईन पण दे. नाही ऑनलाईन नको. 1 रुपया आहे नाही कॉईन नाहीये माझ्या पर्स मधनं घे. 1 रुपयाला इम्पॉर्टन्स. नाण्याला इम्पॉर्टन्स आहे. जरा एस्थेटिक्स कव्हर करते मी मस्त पैकी. वा 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 आता ताट बघ असं छान दिसतंय. तिथं नसतं चैतन्य. कुठे पकड. मला सांग ना तोंडाने सांगितलं. अरे एवढे सगळे कप्पेत. तोंडाने कधीच काय बोलत नाही. नुसतं हातातनं हिसकून घ्यायचं आणि सांगायचं भैया मेरे राखी के बंधन कोणी बाण दादा. किती वर्षांनंतर करत असेल ना मला. हा रे तू बँगलोरला शिफ्ट झाला 3 वर्षानंतर तू त्याला फिजिकली असं राखी बांधली आहे. इन रिअल पर्सन. थँक्यू. चला थांबा एक फोटो काढते. कुचिंग तुला बसेल. हा नाही असं छान येतं. असं छान येतोय रे. मॅच झालो आम्ही. हा 1 2 3 स्माइल बोलायचं आणि वाव चला चला चला. तू ह्याच्यातच पैसे ठेवले नाही ते द्यायचे आहेत. एक साथ कलेक्शन उचलणार ते. वाव कलेक्शन डिपार्टमेंट. मी पण लावू का तुला? नाकार पडली. इट्स ओके. नाकावर पडलं म्हणजे नवऱ्याचं प्रेम असतं असं म्हणतात. बापरे हे जे सगळ्या गोष्टी चालल्यात आता काय आता. वा 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 छान दिसते. मला दीदी राखी पाठवायची पण हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे की मला कोणतरी मला राखी बांधतय इन पर्सन. हे पहिलं आहे माझं पहिलं. बापरे आपण नाकावर कुंकू सांडलं ते नाही असू ते काय नाही. माझं प्रेम आहे ना बोलले ना ते आता दिवसभर ठेवणार आहे ते. जरा नाही तू दिवसभर ठेवायला पाहिजे ना. प्रेमाचं पुसून थोडे टाकतात ब्रो. तू पण ठेवायचं. हो चालेल. तिथनं अँगल जर खराब असेल ब्लॉगचा बाळा कारण कम्फर्ट मध्ये बसलाय हा मुलगा. बसलाय नाही मी मुद्दाम ऍक्टिंग करतोय त्या फॉल गाय सारखं पाय बी उचलतोय. गोरी तर आहेच. तेच तर. तू काय कोळसा होणार आहेस? कोळशाचा हिरा होतो बाय द वे. हो ना ते बोलायचं होतं मला. काय त्यातनं घाल. काल मी पण फर्स्ट टाइम बांधते. ह्या गॅप मधनं काढ. हा येस. बापरे छान आहे आपली मॅचिंग राखी. तिने मॅचिंग घेतली.
ते असं लटकायचं आहे खाली. हो ह्याला काढ बांधू पण शकतो. येस. मग काय वाटतंय सच्ची तुला? कसं वाटतंय? छान फिलिंग येते मला. हा छान वाटतं. सी हे बघ दाखव. ते पंजाबी बायकांचं लग्न झाल्यावर असतं ए बाळा. अरे मग अरे पण असंच असतं ना, असं लोमतं. जाऊ दे आता, नंतर दाखव. 0.5 असतं ना त्यासाठी. हा ओवाळ बाबा, नाही तर आपण तेच विसरायचो. मेन कंटेंट. दात नको तिला, कॅडबरी नको. उसका कैडबरी का थोड़ा विषय हो जाएगा. लागलंय थोडंसं. आपने कुछ पान खाया है क्या? ई का दे चल. काय देऊ? आणि कॅमेरा कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. हे बघा आई माझ्याकडनं पैसे घेऊन देते. माझ्याकडनं पैसे आता मला 1-1 रुपयाचा हिसाब काढायला. अगं ताटा ठेवायचा. बापरे बापरे. फोटो काढा. इथं थांबा ना मग. तू बसते का? नाही तर थांब आपण दोघी उभं राहूया. आता एक कोणीतरी बसा ना ब्रो. हाच अँगल घेतोय जरा. आता मला जसं माहिती मी तसं करते. ठीक आहे. अच्छा दुसरं असं असतं का? 3 4 आणि मग ताटाला लावायचं. ब्लॉगिंगच्या क्षेत्रात करायचं. कॉईनचं पण तसं करू का मग? कॉईनचं पण सेम. मागे जरा आमचे कपडे आहेत, टॉवेल वगैरे. सो प्लीज इग्नोर गाईस. दीदी लगेच आली बघ कवर. घ्या पूर्ण घ्या. काय राखी बांधल्यानंतर नाही असं पण असतं का? जाऊ दे, मी दोनदा खावा, काय फरक पडतोय. पहले भी और बाद में भी. इट्स नाईस. घेतोय तुला हानील मी. रक्षाबंधन मध्ये थोडा मॅटर झालेला आहे. राखी तुटलेली आहे. कसं काय नवीन राखी येते. इट्स ओके बच्ची, चालतं काय फरक. घेऊ आपण. येते अजून एक राखी येते, तोपर्यंत पॉज घेऊया जरा. टेन्शन आलं ना. मम्मी राखी कधी बांधायची? 12च्या आधीचा मुहूर्त आहे. संध्याकाळी पप्पा आल्यावर. अच्छा पप्पा आल्यावरती वैष्णवीचं राखी. मग मला व्हिडिओ कॉल करशील? ऑब्विसली. नाही आम्ही अजून निघालो ना. आम्ही रक्षाबंधन साजरा करतोय मग निघू. ओके ओके ठीक आहे. बाय बोल आमच्या ब्लॉगला. पण ब्लॉग मध्ये नको घेऊ. मी कसा दिसतोय? दिसत पण नाही असतो. मी काय म्हणते की पप्पा आल्यानंतर कॉल करा. मग तुम्ही 3 वाजता, तू वहिनी आणि पप्पा. ओके बाय. जाताना छत्री घेऊन जा, तिकडे पाऊस आहे पप्पा म्हणतात. हा घेऊन जाते. बघ. येस लेट्स गो. चल मम्मी बाय. बाय बाय. मम्मी कर. मम्मी कशी आलती परत? चालेल बाय बाय. कसं आहे लॉंग डिस्टन्स रक्षाबंधन वच्चे? 3-4 वर्ष झाले मला राखी आणली. 3-4 वर्ष तर नाही झालं. ब्लॉगिंगच्या क्षेत्रात 3-4 वर्ष तर नाही झालेत मला वाटतं. तुला हे 3रं वर्ष मी राखी नाही बांधली निखिलला. हो का? हा म्हणूनच लॉंग डिस्टन्स रक्षाबंधन. दीदीला तर जास्त झालं. हॅलो. परत पहिल्यापासून सगळं चालू होत आहे बिकॉज वैष्णवीने हळूच राखी तोडलेली होती. असं नको बोलूस. बिचारीची राखी तुटली. सो आता आम्ही नवीन राखी घेऊन आलो आणि बॅक टू बेसिक्स. इथं बांधू का? ते छान आहे पण तिच्यापेक्षा. अगं तिला म्हणजे ती बेडी आहे जरा माझी बायको थोडीशी. शरम ना लाज ना लिहाज. घ्या दाजी डबल वेळा चॉकलेट.
पुढे हो थोडी. ऍक्च्युली मागे हे का अगं मी पडते निखिलच्या पाया, खरंच पडते. नाही 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 असू दे, पडदा मी निखिलच्या घरच पडते. चला चला खरंच चला. मी इथनं बसते. चला चला निघतोय आम्ही. व्हाईट वाला तर मी नाही घेणार. निघतोय, लय उशीर झालाय आता, फटफट निघतो. तो खात बीत नाही आता, डायरेक्ट हायवेला. 4 तासाचा डिले झालाय. 4 तासाचा डिले झाला. गाडीमध्ये बसून एंड करू. येस तर ठीक आहे. आय थिंक रक्षाबंधनचा व्लॉग आपण इथंच रॅप अप करत आहोत. रक्षाबंधनचा व्लॉग. आणि आता आपण नेक्स्ट व्लॉग चालू करणार आहोत चैतन्य. कुठला? सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि ट्रॅफिकचा आस्वाद घेत घेत आता आम्ही जाऊ हळू 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 हळू. आणि भेटू मग. आता काय आता बसा बोंबलत, पण ठीक आहे चला. सो दॅट इज इट फॉर टुडे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि बाकीचं कंटिन्यू होणार आहे उटी ब्लॉग. सो नेक्स्ट असेल ह्याच्यानंतर. ये है हमारा मॅचिंग राखी. दाखव तुझी जरा. वैष्णवीने हातात नाही घातले बिकॉज तिथं मीच डचकतीये माझ्या, असं ते हातात बितात लागते म्हणून. आणि मला याला प्रॉपर बांधायचं आहे म्हणून मी थांबली आहे. येस पुढनं दाखव ना तुला. कूल मॅन. वैष्णवीला भूक लागली असेल ना, तिचे येडे चाळे चालू असतात काय नाही. आता हातात बांधायची गोष्ट आहे. बाकी नाचाव तुला